आजचं वचन आहे इपिस्करास पत्र अध्याय 4 आणि वचन 29 मध्ये असं लिहिलं आहे, तुमच्या मुखातून कसलेच कुचकेपणाचे भाषण न निघो, तर गरजेप्रमाणे इतरांच्या उन्नतीकरिता जे चांगले आहे तेच मात्र निघो, याकरिता की ऐकणाऱ्याला आपल्याद्वारे आशीर्वाद आणि कृपादान मिळावं. हल्लेलुया. पवित्र शास्त्राची शिकवण अतिशय उत्तम, वेगळी आणि सत्य शिकवण आहे. आज आपल्याला पवित्र शास्त्र शिकवत आहे की आपलं भाषण हे मिठासारखं रुचकर आणि थोडंच असावं. गरजेचे शब्द आपल्या मुखातून निघायला पाहिजे. अनेक वेळा आपल्या शब्दांद्वारे आपण समोरच्या व्यक्तीला घायाळ करून टाकतो. समोरच्या व्यक्तीला आपल्या शब्दांमुळे किती जखमा होतात याचा आपण कधी विचार करत नाही. आपण कोणीही परिपूर्ण नाही. आपल्याकडून अनेक वेळा अनेक चुका होतात, पण सुज्ञ मनुष्य, सुज्ञ स्त्री तीच आहे जी वेळेवर परमेश्वराचं वचन प्राप्त करून त्याप्रमाणे कृती करते. तर या मग आपण देखील आज या वचनातून शिकूया आणि जेवढं गरजेचं आहे मोजकं आहे, जेणेकरून एकमेकांची उन्नती होईल, एकमेकांना आशीर्वाद प्राप्त होईल, असं बोलण्याचा प्रयत्न करूया.